चाळीसगाव पोलिसांचा गुन्हेगारांना दणका, 3 गावठी कट्टे व जिवंत काडतुसांसह 4 बेड्या। चाळीसगाव प्रतिनिधी शहरातील वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आणि सुरक्षित चाळीसगाव ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी चाळीसगाव शहर पोलिसांनी धडाकेबाज मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेत अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आणि शहरात दहशत निर्माण करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून आतापर्यंत 3 गावठी पिस्टल कट्टे, 6 जिवंत काडतूस आणि 4 रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत। या प्रकरणी एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे। अशी झाली कारवाई। दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा गुरन 547/2025 तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी व त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे धुळे रोड परिसरात सापळा रचला। या कारवाईत दीपक सुभाष मरसाळे रा, सुवर्णताई नगर चाळीसगाव आणि अतुल गोकुळ कसबे वय 22 वर्षे रा, इंदिरानगर बसस्टँड मागे चाळीसगाव या दोघांना शिताफीने अटक करण्यात आली। न्यायालयाने आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। सखोल तपासात धक्कादायक माहिती। पोलीस कोठडीत आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी ही घातक शस्त्रे प्रथमेश लक्ष्मण भामरे रा, स्वामी समर्थ नगर नागद रोड आणि अमीर शेख शमशुद्दीन शेख रा, नागद रोड चाळीसगाव यांच्याकडून घेतल्याचे सांगितले। माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने प्रथमेश भामरे याच्या घरावर छापा टाकून झडती घेतली। यावेळी त्याच्या घरातून 1 गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मोहन सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजी न 554/2025 दाखल करण्यात आला आहे। सुरक्षित चाळीसगाव संकल्पना 2026। चाळीसगाव शहर पोलिसांनी सन 2026 हे वर्ष चाळीसगाव शहर सुरक्षित शहर म्हणून घोषित केले आहे। या संकल्पनेअंतर्गत पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत। सतत गस्त, बँका, सराफ बाजार, मुख्य मार्केट, बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन परिसरात 24 तास गस्त वाढवण्यात आली आहे। गुन्हेगारांवर वॉच रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर दररोज लक्ष ठेवून त्यांना वेळोवेळी चेक केले जात आहे। लोकसहभाग शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। या पथकाने केली यशस्वी कारवाई। जळगाव पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांच्या नेतृत्वात खालील पथकाने ही कामगिरी केली। पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी, पोहेकॉ विनोद पाटील, भूपेश वंजारी, नितीन वाल्हे पोकॉ, मोहन सूर्यवंशी, नरेंद्र चौधरी, राकेश महाजन, विलास पवार, गोपाल पाटील आणि मपोकॉ, मयुरी शेळके। नागरिकांना आवाहन, चाळीसगाव शहराची शांतता भंग करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अवैध कृत्यांची किंवा संशयास्पद हालचालींची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे।